कुकी टीझीमध्ये तुमचं खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत अस्सल कोकणी सोलकढी. ज्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ओलं नारळ, 1.5 ग्लास पाणी, 3 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं, 30 ml कोकम आगळ, 5 ग्राम मीठ आणि 1 मिरची. आधी नारळ सुरी किंवा कोयतीच्या सहाय्याने नीट सोलून घ्या. नारळ फोडताना कोयतीचा उपयोग केला तर ते जास्त सोपं पडेल. एक विळी घ्या आणि त्याखाली ताट ठेवा आणि आता आपल्याला नारळ खवायचे आहे. नारळ खवण्याची पद्धत कठीण जरी वाटली तरीही कोकणी लोक हे रोजच्या जीवनात फारच सहजतेने करतात. सुरुवातीला 1 नारळ खवायला तुम्हाला 15 मिनिटंही लागू शकतात आणि सवय झाल्यास ते मात्र 5 मिनिटात होऊ शकतं. खवलेलं खोबरं, आलं, लसूण आणि अर्धा ग्लास पाणी घालून एकत्र वाटून घ्या. वाटलेलं मिश्रण आता आपल्याला एका पातळ कापडातून गाळून घ्यायचं आहे. कापडासाठी तुम्ही घरी असलेला पंचाहित वापरू शकता किंवा मस्लिन क्लॉथ वापरू शकता. असं छान मस्त पिळून आपल्याला सर्व दूध गाळून घ्यायचे. ही जी प्रक्रिया आहे मिक्सरला लावणं आणि दूध गाळणं हे असं आपल्याला 3दा करायचं आहे आणि तिन्ही वेळेला आपल्याला अर्धा अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. आता आपल्याकडे पहिल्या धारेचं, दुसऱ्या धारेचं आणि तिसऱ्या धारेचं असं दूध एकत्र जमलेलं आहे आणि त्यात आता आपण पटकन कोकमाचा आगळ घालून मीठ घालून छान ढवळणार आहोत. या कोकमाच्या आगळाने इतका सुंदर गुलाबी रंग आला आहे आणि ते बघूनच आपली तहान वाढत चाललेली आहे. सोलकढी ही जरा आंबटच असते, त्यामुळे कमी आगळ आणि कमी मीठ घालून ती टेस्टी होणार नाही. त्यामुळे थोडं मीठ आणि थोडं आगळ जास्तच असावं. हिरव्या मिरचीचा जरा तिखट झटका मिळाला तर सोलकढीची मजा अजूनच वाढते. सोलकढी ही तुम्ही गरमीत थंड आणि थंडीत कोमट अशी वाढू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कमेंट करून मला सांगा कशी वाटली. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कुकी टीझी बघत रहा.